नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 20 मेची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी आनंदाची बातमी. 20 मेची ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात बघा, पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय मोठी बातमी आहे, खुशखबर आहे. 30,000 रुपयांचं कर्ज तुम्हाला सुरू होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी बातमी बघा, 30,000 रुपयांचं कर्ज सुरू कशा पद्धतीने होणार आहे, कधी सुरू होईल, त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे 30,000 रुपयांच्या कर्जाच्या संदर्भात. बघा, हे पैसे 30,000 रुपये असू शकतात, 40,000 रुपये असू शकतात किंवा 50,000 रुपये सुद्धा असू शकतात. आता हे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत, कशा पद्धतीने मिळतील, कुठे अर्ज करायचा आहे का, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, तरच तुम्हाला माहिती समजेल. पुढे बघा, 2100 रुपयांच्या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. 2100 रुपयांच्या संदर्भात भरपूर दिवसांपासून महिला भगिनींना 1500 रुपयांचाच हप्ता येत आहे. आता 2100 रुपयांच्या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. काय घोषणा आहे, संपूर्ण माहिती आपण ती पण पाहणार आहोत 2100 रुपयांच्या संदर्भात. सोबतच बघा, मेचा हप्ता वाटपाची तारीख बघा, मेचा हप्ता आज जर आपण पाहिलं तर 20 मे आहे, म्हणजेच फक्त 11 दिवस उरलेले आहेत मे महिना संपायला फक्त 11 दिवस उरलेले आहेत आणि अजूनही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत. तर त्याविषयीची पण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करू नका, पटापट लाईक करू नका बरं. सर्व लाडक्या बहिणींनी पटापट एक व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ सर्वांनी पाहत राहायचा आहे, ठीक आहे. तर मग आता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. नवीन अपडेट तुमच्यासमोर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना. बघा, अत्यंत महत्त्वाची, अत्यंत लोकप्रिय योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तरी लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनाच पाहायला मिळते. खरं आहे की नाही लाडक्या बहिणींनो? फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा तुमची असते नेहमीच. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून स्वतःसाठी काहीतरी त्या ठिकाणी घेऊ शकलो. बघा, आता विधानसभा निवडणुकीत ही योजना टर्निंग पॉईंट ठरली. महायुतीला महाविजय मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता सरकार मोठा निर्णय घेत आहे. बघा, जर आपण पाहिलं तर महायुतीला महाविजय मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता सरकार जो आहे तो मोठा निर्णय घेणार आहे. काय निर्णय घेणार आहे त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी. बघा, काय महत्त्वाची माहिती तर पहा, या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य मिळणार आहे. बघा, 30,000 ते 40,000 रुपयांचं तुम्हाला अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. सरकारकडून 30,000 ते 40,000 रुपयांचं अर्थसहाय्य तुम्हाला मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी याबाबत नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली आहे. अजितदादा पवार म्हणाले, लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की अनेक जण योजनेबाबत गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे. एखाद्या महिन्यात हप्ता मिळण्यास उशीर झाला तर विरोधक अफवा पसरवतात. बघा, आता या महिन्यात पण आपण जर पाहिलं तर मे महिन्याचा जवळपास आता एंडिंग आहे, तरी देखील अजून मिळालेला नाही आहे. मग एखाद्या महिन्यात जर उशीर झाला तर काळजी करू नका. बघा, लाडक्या बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. अजितदादा पवार पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींना दरमहा लाभ मिळत राहणार आहे. बघा, दर महिन्याला तुम्हाला लाभ जो आहे तो मिळत राहणार आहे आणि योजना बंद होणार नाही आहे. उलट नवा प्रस्ताव आणला जात आहे. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. नवा प्रस्ताव लाडक्या बहिणींसाठी सरकार आणत आहे. त्यासाठी काही बँका पुढे आलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका खूप चांगल्या आहेत. योजनेचे दरमहा 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य द्यायचं आणि या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. बघा, लक्षात घ्या,
30 ते 40 हजार रुपयांचं तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे. कर्ज कशासाठी? तुम्हाला तुमचा जो काही लघुउद्योग असेल किंवा तुमचा जो काही स्वतःचा व्यवसाय आहे तुम्हाला सुरू करण्याची इच्छा असेल, परंतु भांडवल कमी असल्यामुळे तुम्ही करू शकत नसाल, तर त्यासाठी सरकार आता नवा प्रस्ताव आणत आहे. 30 ते 40 हजार रुपयांचं तुम्हाला अर्थसहाय्य जे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आता कोणकोणत्या महिलांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा आहे, कोणकोणत्या महिलांना इच्छा आहे की मी स्वतःचं काहीतरी करणार आहे, स्वतःचा लघुउद्योग मला सुरू करायचा आहे, कोणकोणत्या महिलांना इच्छा आहे. बघा, तुमचं जे काही प्लॅनिंग असेल, तुम्हाला जो काही उद्योग सुरू करायचा आहे तो तुम्ही नाही सांगायचा आहे. फक्त तुम्हाला तुमचा लघुउद्योग सुरू करायचा आहे का स्वतःचा काहीतरी व्यवसाय. मग त्यामध्ये बघा, महिला भगिनी वेगवेगळ्या पद्धतीचं करू शकतात. जसं एक छोटंसं त्या ठिकाणी हॉटेल उघडवू शकतात किंवा मग केकचा व्यवसाय करू शकतात. केकचं त्या ठिकाणी केकच्या ऑर्डर्स स्वीकारणे, केक बनवून देणे, अशा पद्धतीच्या भरपूर व्यवसायाच्या आयडियाज ज्या आहेत त्या या ठिकाणी महिला भगिनींच्या त्या ठिकाणी असतात. त्यामुळे जर तुम्हाला तो जो काही व्यवसाय तो करायचा असेल तर फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुम्हाला जे काही भांडवल लागणार आहे ते आता त्या ठिकाणी कर्ज स्वरूपात सरकार उपलब्ध करून देणार आहे. आणि त्या कर्जाचा हप्ता जो आहे तो योजनेतून वळता होईल. म्हणजेच तुम्हाला 30,000 40,000 जे काही मिळतील त्यामधून तुमचा हप्ता तुम्हाला द्यायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला ते दिले की मग तुम्हाला पूर्णच्या पूर्ण भांडवल तुमच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी यूज करता येईल. आणि 30 ते 40,000 रुपये जे ते त्या ठिकाणी तुमचे असणार आहेत. मग योजनेचा जो काही हप्ता आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता, त्यामधून तुमचे पैसे या ठिकाणी वळते केले जाणार आहे. सरकार बँकांसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून 30 ते 40 हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसल्यास या योजनेच्या हमीवर लघुउद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न. बघा, जर आपण कर्ज घ्यायला जातो तर काहीतरी हमी द्यावी लागते. फक्त योजनेची हमी म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्हाला मिळतो त्या हमीवर तुम्हाला लाभ मिळणार आहे, तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पैशातून भरण्याची योजना सरकारच्या विचारात आहे, असंही अजितदादा पवार म्हणाले. राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटींहून अधिक बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. बघा, 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत. पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट DBT मार्फत पैसे जमा होत आहेत. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा, मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भाची पण अपडेट आपण पाहिली. 11वा हा हप्ता आहे आणि हा हप्ता पण तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच भरपूर दिवसांपासून ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर ते पैसे तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. आता बघा, या ठिकाणी आपण पाहिले 30,000 किंवा 40,000 रुपयांच्या संदर्भात. नंतर 11वा हप्ता म्हणजेच मेच्या हप्त्यासंदर्भाची अपडेट पाहिलेली आहे. आता राहिला विषय 2100 रुपयांच्या संदर्भात. बघा, 2100 रुपयांच्या संदर्भात काय अपडेट आहे ती पण आपण पाहूया. तर बघा, पुढची अपडेट आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधीतच घराघरात पोहोचली. योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात जमा झाला असला तरी मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे. आता बघा, त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारने 1500 रुपयांचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी जी ती झालेली नाही आहे. यावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी महत्त्वाचे विधान केलेले आहे. बघा, जर आपण पाहिलं तर 2100 रुपयांच्या संदर्भात भरपूर दिवसांपासून महिला भगिनी 2100 रुपयांची वाट पाहत आहेत. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचे. बघा, 1500 रुपयांचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुतीच्या सरकारने दिलेलं होतं, पण अजूनपर्यंत 2100 रुपये जे ते झालेले नाही आहे. आता ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, काय असतं, जर समजा आपण कुठेही गेलो तर आपल्याला जर काही हवं असतं तर आपण अगोदर ते मागत असतो तरच ते आपल्याला मिळतं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं लागेल. 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत, तरच तुम्हाला 2100 रुपये जे ते सरकारकडून येणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती, दमदार अपडेट आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.